ओके. हॅलो. ओके. आले सगळे. व्हिडिओ का ऑन होत नाही. एकच मिनिट. संदीप. संदीप, तुझा जो एअर आहे तो शो कर मला. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. व्हिडिओ नाही चालू करायचा दादा. करायचं आहे काय माहिती आहे. मी दाखवतो तुला. तुझा एरर हां. ड्राईव्हवरती व्हिडिओ हे होत नाहीत बरोबर. एकच मिनिट. ओके. तर हे बघ संदीप, करायचं काय तुला. स्क्रीन शेअर करायची. ठीक आहे. स्क्रीन शेअर करायची तुला. कशी करायची मी सांगतो. गुगल मीट वापरता येत नसेल, काही जण आहेत त्यांना सांग तुम्ही बघा काय करायचं आहे. हा जो ऑप्शन दिसतोय, हा ऑप्शन याच्यावरती क्लिक केलं, हा ऑप्शन तुम्हाला पण भेटतो. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ना. आता हे मला स्टॉप म्हणतं. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक पॉपअप येतो, एंटायर स्क्रीन शो करा. त्याच्यावर क्लिक केलं की तुमची स्क्रीन मला दिसते. ठीक आहे. पण संदीप, आपण ते ना, आज बुधवार आहे राईट. आज बुधवार, आपण ते शनिवारी करून घेऊ. ठीक आहे. सॅटर्डेला आपलं लेक्चर आज होऊन जाईल. ठीक आहे. सॅटर्डेला त्या गोष्टी करून घेऊ आपण. लाईक तुमचं स्क्रीन शेअर करून तुमचे डाऊट्स असतील किंवा तुमचे काय एरर येत आहेत ते सगळं सॉल्व करू आपण सॅटर्डेला. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये नाही तर तो त्यालाच टाईम जाईल आपला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ते सॅटर्डेला केलेलं बरं होईल. ठीक आहे. सिम्पल आहे. हे आवाजाचं बटन असतं, हे व्हिडिओ कॅमेराचं बटन असतं. ठीक आहे. तुमचे व्हिडिओ मी बंद केलेत. व्हिडिओ तुम्ही नाही चालू करू शकत. ठीक आहे. परत बाकी काही क्वेश्चन असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं, तुमचा हँड रेज होतो. ओके. जर तुम्हाला काही क्वेश्चन बोलायचं असेल, हे बघा लाईक दिस. ठीक आहे. अशा प्रकारे. ओके. तर तुझं आपण ते करून घेऊ. ठीक आहे. ड्राईव्हचे व्हिडिओ दिसत नाही म्हणतोय मी. एक सांगेन, ड्राईव्हचे व्हिडिओ जर दिसत नसतील तर करा. काय माहिती आहे का, लेट सपोज तुम्ही ड्राईव्हवरती गेले. ठीक आहे. ॲक्च्युली दिसतात, सगळ्यांना दिसत आहेत. बाकी काही जणांना प्रॉब्लेम येत आहेत, पहिल्यांदा यूज करतायत त्याच्यामुळे माइट बी. हे बघा, हे आपलं फुल स्टॅक 20 जुलै राईट. इथं मी व्हिडिओ सोडतोय दररोज. तुम्ही पहिल्यांदा रिक्वेस्ट सेंड केले, परत रिक्वेस्ट सेंड करायची गरज नाही आहे. सगळे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला इथं भेटतील. ठीक आहे. याच्यावरती एक मिनिट. हे बघ, इथं व्हिडिओ सगळे भेटतील. तुझ्यावर डबल टॅप केलं तरी हे प्ले होतो रे. डबल टॅप केलं तरी चालू होता हा व्हिडिओ. याला वेगळं काय करायची गरज नाही. डबल टॅप केलं त्याच्यावरती, ओपन झाला व्हिडिओ, प्ले होतो. ठीक आहे. याला इंटरनेट कनेक्शन थोडंसं चांगलं लागतं. ठीक आहे. आता माझं चांगलं तर आहे, तरी पण हा लोड घेतो थोडंसं. ठीक आहे. हे बघ, झाला स्टार्ट. ठीक आहे. आय थिंक बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही आहे. ड्राईव्हचे व्हिडिओ प्ले वगैरे न होणार असं कोण आहे का? होतात प्ले. ठीक आहे. आता इंटरनेट कनेक्शन माझंच आय थिंक स्लो झाले, त्याच्यामुळे माईट बी थोडा प्रॉब्लेम येईल. पण होतात प्ले. थोडासा टाईम द्या. ठीक आहे. वायफाय कनेक्ट करा और मोबाईलच्या नेटवर्कने सुद्धा होतात प्ले. ठीक आहे. चला. सो नाव आजच्या सेशनमध्ये आपण कालच्या पुढे जाणार. काल आपण सांगितलं की करायचं आहे काय, प्रोजेक्ट कसा बनवायचा, पॅकेज कसं बनवायचं आणि क्लास कसा बनवायचा. बरोबर आहे, आठवते सगळ्यांना.
आपण 2 प्रोजेक्ट बनवले. फर्स्ट जावा प्रोजेक्ट, सेकंड जावा प्रोजेक्ट. याच्यामध्ये फर्स्ट जावा प्रोजेक्टमध्ये आपण 3 पॅकेज बनवले. आदी, राम, श्याम. आदीमध्ये एक क्लास बनवला, राममध्ये एक बनवला, श्याममध्ये एक बनवला, राईट. स्टुडंट, टीचर, युजर. आणि मी तुम्हाला एक असाइनमेंट पण दिली होती की तुम्ही असे 10 प्रोजेक्ट बनवा, असे 10 पॅकेज बनवा, असे 10 क्लासेस बनवा. आय डोंट नो किती जणांनी केले. बघा, मी तुमची ते असाइनमेंट चेक करणार नाही, कारण यू आर नॉट लाईक अनमॅच्युअर, राईट. तुम्ही सगळे मॅच्युअर आहात, राईट. यू आर पेईंग फीस टू मी, राईट, नॉट युअर पॅरेंट. काही जण असतील त्यांचे पॅरेंट करत असतील. सो तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही असं मला वाटतंय. कारण जे लहान असतात त्यांना सांगितलं जातं, हे दाखव कुठे केलंय तू, बरोबर आहे. सो मी अझ्युम करतोय की यू आर डुईंग वेल. सो तुम्ही जर करत नसाल, तुम्ही स्वतःला फसवताय, ठीक आहे. स्वतःला फसवताय, नॉट मी. माझं काय लॉस आहे का त्याच्यामध्ये? नथिंग, नथिंग. देर इज युअर लॉस. सो तुम्ही मॅच्युअर, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे जे सांगितलं जातं आहे ते प्रामाणिकपणे करा, ठीक आहे. ज्यांनी केलं असेल ते उत्तम आहे, उत्तम म्हणजे उत्तम आहे. दे विल नो, यस, राईट, आय नो हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट अँड पॅकेज. बिकॉज आज येणारी कॉन्सेप्ट, मी परत काल सांगितलं होतं, आज येणारी कॉन्सेप्ट वेगळी असेल, उद्या वेगळी असेल, परवा वेगळी असेल. सो कॉन्सेप्ट वेगवेगळ्या येत जाणार, त्याच्यामुळे परत लोड नाही झाला पाहिजे, बरोबर आहे. हे मी स्टार्टिंगच्या लेक्चर्समध्ये दर दर म्हणजे प्रत्येक बॅचला सांगतो. रिझन हेच आहे की परत मित्रांनो जावामध्ये लोड येतो असं म्हणणारे स्टुडंट्स आहेत. सर जावा लयच अवघड आहे, लय अवघड चाललंय, मला डोक्यावरून चाललंय का. यू आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, ओके. लक्षात घ्या या गोष्टी. चला पुढं जाऊ. आज आपल्याला जेव्हाचा पहिला प्रोग्राम करायचा आहे. कुठलाही क्लास पकडा, मी स्टुडंट क्लास पकडला, हे 2 नको आहेत, टिक करायची याच्यावरती, हे कट होतील, राईट. तुम्हाला हे नको आहे थोड्या वेळासाठी, हा पूर्ण स्पेस पाहिजे, याच्यावरती डबल टॅप करा. गेला हा सेक्शन, परत पाहिजे, परत डबल टॅप करा, हा सेक्शन परत येईल, ठीक आहे. इट्स व्हेरी सिम्पल. आता मला पहिला प्रोग्राम करायचा आहे. जावामध्ये पहिला प्रोग्राम करण्यासाठी पहिल्यांदा प्रोजेक्ट बनवला, परत पॅकेज बनवलं, परत हा क्लास बनवला. आता लक्षात ठेवा प्रोग्रामचं स्ट्रक्चर. पहिल्या लाईनला कधीही पॅकेजेस असणार आहे. पॅकेज स्टेटमेंट इज अ फर्स्ट स्टेटमेंट इन युअर जावा प्रोग्राम, पहिली स्टेटमेंट असणार आहे. देन सेकंड तुमचा क्लास असेल, ठीक आहे. परत पुढं गेल्यानंतर इम्पोर्टची सेक्शन येतं, ते पुढं बघू आपण. पण सेकंड काय असणार आहे? इट शुड बी द क्लास, युअर क्लास, दॅट इज पब्लिक क्लास स्टुडंट. नाव दिस पब्लिक इज नॉट इम्पॉर्टंट टू यू, ओके. पब्लिक काय असतं मी सांगेन, एवढं जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यामध्ये स्पेस द्या, थोडंसं बरं वाटतं, बरोबर आहे, बरं वाटतं. देन हे ब्रॅकेट आहे, ओपन, हे क्लोज, राईट. यू कॅन पुट लाईक दिस ऑल्सो, जर तुम्हाला बरं वाटत असेल असं, राईट. हा क्लास तुमच्याजवळ आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला बनवावे लागते मेन मेथड. मेन मेथड, मेन मेथड बनवावी लागते. मेन मेथडचं काम आहे, इट इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ युअर जावा प्रोग्राम. तुमचा जर प्रोग्राम रन करायचा असेल तर मेन मेथडशिवाय पर्याय नाही आहे. यू नीड टू क्रिएट द मेन मेथड. कशी बनवायची मेन मेथड, कसा असतो सिंटॅक्स बघ. मला लिहावं लागतं पब्लिक, तुम्हाला लिहावं लागतं स्टॅटिक, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ही झाली तुमची मेन मेथड. आता मला सांगा, ही मेथड तुम्ही सीमध्ये सुद्धा वापरली, बरोबर आहे. ती तुम्ही मेन फंक्शन म्हणायचा, तुम्ही असं करायचं इंट मेन, बरोबर आहे की नाही. अशी मेथड बनवायचं तुम्ही, इंट मेन, राईट. सीमध्ये, जावामध्ये पण तेच आहे, फक्त याचा रिटर्न टाईप वॉइड झाला. याचं नाव तेच आहे, फक्त याला हे आणि हे या 2 गोष्टी एक्स्ट्रा लागल्या, आणि प्लस याच्यामध्ये एक ॲरे पास केला, तो म्हणजे स्ट्रिंग टाईपचा ॲरे पास केला, लाईक दिस. स्ट्रिंग टाईपचा ॲरे, त्याचा एक व्हॅरिएबल, एवढंच फक्त एक्स्ट्रा आहे. बाकी याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे का रे? एक्स्ट्रा काहीच नाही आहे. आता ते का पास केलं ते मी सांगतो तुम्हाला. वाय, what is the reason Java like main method having public static. सर ते कळलं नाही सर, पॅकेज नाही कळालं. ऐक ऐक सत्यजित, पॅकेज काय असतं परत सांगतो. लेट सी पॅकेज, हा प्रोजेक्ट, आर यू गेट द प्रोजेक्ट. प्रोजेक्टच्या आतमध्ये या SRCवर राईट क्लिक करून आपण हे पॅकेज बनवतो. पॅकेज म्हणजे फोल्डर असतं, याच्यावर कॉन्सेप्ट पुढं आहे. आता फक्त कसं क्रिएट करायचं हे समजणं गरजेचं आहे. पॅकेज आहे का, का बनवायचं, कोणी सांगितलं आहे, यानं होतं आहे काय,
यू विल गेट द क्लिअरिटी. हळूहळू तुम्हाला क्लॅरिटी भेटेल. कशासाठी एवढ्या भानगडी करायच्या आहेत, प्रोजेक्ट नंतर पॅकेज, पॅकेज नंतर क्लासेस, असं का बनवायचं आहे, याची क्लॅरिटी तुम्हाला हळूहळू भेटेल जशा कॉन्सेप्ट पुढं जातील. आत्ता फक्त इम्पॉर्टंट आहे की लाईक यू शूड नो हाऊ टू क्रिएट दिस प्रोजेक्ट. देन एस आर सी राईट क्लिक ऑन पॅकेज. कालच्या नोट्स प्लीज जाऊन चेक करा. ओके, कालच्या नोट्स जाऊन चेक करा, नोट्स लिहा. ओके, इवन मी सेंड आय थिंक केल्या असतील, माईट बी नसतील तर आय विल सेंड दॅट. माईट बी माझ्याकडून राहिल्या जर असतील सेंड करायच्या, लेट मी चेक आउट. येस, नोट्स सेंड केले आहेत. हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट, हाऊ टू क्रिएट क्लास, हाऊ टू क्रिएट पॅकेज, एव्हरीथिंग सेंड. जे डी के काय, जे आर ई काय, जे बी एम काय, सगळं सेंड केलं आहे. मटेरियल सगळं आहे रे, सगळं आहे मटेरियल. जस्ट यू नीड टू लर्न दॅट, अंडरस्टँड दॅट. ओके, मग पॅकेज बनवतो आपण, मग पॅकेजमध्ये आपण क्लास बनवतो. ओके, याचं लक्षात. ठीक आहे, गॉट इट. कसं क्रिएट करायचं, अरे दादा नोट्समध्ये दिलं आहे यार, परी पण सांगतो. हे बघ, पॅकेज कसं क्रिएट करायचं परत एकदा बघा सगळेजण. कालचं लेक्चर तू प्रामाणिकपणे सांग बरं, बघितलं आहे का? प्रामाणिकपणे सांग, बघितलं आहे का कालचं लेक्चर? कालचं लेक्चर जर तू बघितलं असेल ना बाई, गरजच नाही याची परत सांगायची. तुम्ही रेकॉर्डिंग किती वेळा बघता हे तुम्ही स्वतःला सांगा. किती वेळा बघता, की बघितलं का तू कालचं लेक्चर? मला सांग सत्यजित, आय यू सीन द लास्ट लेक्चर? लास्ट लेक्चरमध्ये 3 पॅकेज बनवले आपण, बरोबर? नाही बघितलं ना, बरोबर की नाही? कालच्या नोट्समध्ये आपण लिहून दिलं होतं कसं बनवायचं. परत एकदा सांगतो, नीट बघा. पॅकेज बनवण्यासाठी एस आर सीवर राईट क्लिक करा. राईट क्लिक करायचे, काय करायचे? राईट क्लिक केल्यानंतर हा न्यू ऑप्शन येतो. देन इथं पॅकेजचा ऑप्शन येतो. आला पॅकेजचा ऑप्शन, बघा नाव येते क्रिएट जेव्हा पॅकेज. पॅकेजवर क्लिक करा आणि नाव द्या पॅकेजचं. लेट सपोज पॅकेजचं नाव दिलं मी समथिंग कॉल्ड हरी. बनलं पॅकेज. हे 4थं पॅकेज झालं. आता क्लास आधीमध्ये आहे, ट्राममध्ये आहे, याच्यामध्ये आपण बनवलेत, पण हरीमध्ये आहे का नाही? मग बनवा. राईट क्लिक ऑन हरी, न्यू. आता याच्यामध्ये असतो क्लास, बनला क्लास, याच्यामध्ये क्लास द्या डेमो. बघा, हरी पॅकेजमध्ये आता डेमो क्लास बनला. आधीमध्ये स्टुडंट बनवलं होतं, याच्यामध्ये डेमो आला, याच्यामध्ये टीचर, याच्यामध्ये युजर. तर पॅकेज हरी अँड क्लास इज राम, सॉरी डेमो. इट्स लाईक व्हेरी सिम्पल. अवघड काही आपल्याला काय कुठला मंत्र बोलायचा आहे का? अजिबात नाही. जस्ट फॉलो दी स्टेप्स, यू विल बी एबल टू क्रिएट द पॅकेजेस. गॉट इट एव्हरी वन? ओके, ना आता याच्यामध्ये बघा, दॅट्स वाय आय एम सेईंग कालची गोष्ट कालच फिनिश झाली पाहिजे. तिकडं दुनियाभराचे कामं सोडा, पण हे करा. लाईक राईट, यू आर इन्व्हेस्टिंग हिअर ना, सो बाकी सोडा सगळं. तिकडं प्रायोरिटी थोडी कमी द्या, सेकंड प्रायोरिटी द्या, पण फर्स्ट प्रायोरिटी तुमची ही पाहिजे की भाई मला आज हे करायचं आहे, मला हे केल्याशिवाय मी जेवणार पण नाही. एवढं डेडिकेशन पाहिजे. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? एवढं डेडिकेशन पाहिजे, कारण कॉम्पिटिशनचं तुम्ही ऐकताय, सगळ्या गोष्टी ऐकताय, तरी पण जर तुम्ही इग्नोर करत असाल, परत करू, सर पॉसिबल नाही आहे. लक्षात घ्या, डेडिकेशनने जेवढं सांगितलं जातं आहे तेवढ्या गोष्टी करा मित्रांनो. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, जसं बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मेन मेथड आहे तशीच इथं पण आहे. पण इथं फक्त काही एक्स्ट्रा गोष्टी लागल्यात. हे दिलं आहे, याच्यामध्ये ॲरे पास केला आहे. आणि देन तुम्हाला प्रिंट जर करायचं असेल, आपण सीमध्ये काय यूज करत होतो? सीमध्ये होतो प्रिंट एफ, बरोबर आहे की नाही? प्रिंट एफ हे यूज केलं की काही द्यायच्यामध्ये. C++मध्ये सी आऊट यूज करत होते तुम्ही, आठवत आहे? तसं जावामध्ये मित्रांनो आहे सिस्टम डॉट आऊट, डॉट प्रिंट एल एन. आणि याच्यामध्ये मॅसेज द्या तुम्हाला जो प्रिंट करायचा आहे. काय प्रिंट करायचं आहे? मला प्रिंट करायचं आहे हॅलो, हॅलो, आय एम आदी. डबल कोट्समध्ये जे पण द्याल ॲज इट इज तुम्हाला भेटणार आहे. लुक ॲट इट, मेन मेथड समथिंग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आता हा प्रोग्राम रन कसा करायचा? राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज ऑप्शन दिसतोय, क्लिक करा. जावा ॲप्लिकेशन दिसतंय, क्लिक करा. जसं रन कराल मित्रांनो, कन्सोल तुम्हाला दिसेल. हा बघा, हा कन्सोल, हॅलो आय एम आदी.
जर हा तुम्हाला इथं नको इकडं पाहिजे, याला असं ड्रॅग करा दाबून, हा इकडे येईल. आला हॅलो आहे मध्ये. याला खाली पाहिजे, ड्रॅग करा, ड्रॅग म्हणजे ओढायचं आहे त्याला, अर्धा डबल टॅप करून. इकडं पाहिजे इकडे घ्या, कुठं पाहिजे तिकडे येईल. हॅलो आय एम आधी. हे आउटपुट आलं कसं? हे आउटपुट आलं कसं? कारण आपण याच्यामध्ये लिहिलंय, राईट. याच्यामध्ये तुम्ही डबल कोट्समध्ये काही द्याल, यू विल गेट दॅट. मी परत म्हणलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, कॉपी पेस्ट. मी याच्यामधले म्हणलं आय एम फ्रॉम धाराशिव. परत मला याला रन करायचं, राईट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. आलं. आता काय हॅलो आय एम आधी, आय एम फ्रॉम धाराशिव. म्हणजे जे तुम्ही लिहिताय ते तुम्हाला भेटतंय. हावेज इट इज पॉसिबल. का भेटतंय, कसं भेटतंय? ही मेन मेथड आहे. ही कॉल कशी होते, हे प्रिंटिंगचं काम कसं होतं, लेट अंडरस्टँड दिस. आता लक्षात घ्या, ही जी मेन मेथड आहे ना, कोणीतरी या मेन मेथडला कॉल करतंय. काय म्हणलं मी? याला कोणीतरी कॉल करते, त्याच्याशिवाय ही एक्झिक्यूट होत नाही. मग क्वेश्चन येतोय, मेन मेथडला कॉल कोण करतो? मेन मेथडला कॉल कोण करतो? सिंपल आन्सर आहे मित्रांनो. आपण जो काल JVM शिकलो ना, JVM शिकलो. आता मला वाटतं सगळ्यांचा आन्सर क्लिअर आहे. व्हॉट इज JVM? 5 मिनटं तुम्ही बोलू शकता. हा माझा कॉन्फिडन्स आहे, तसं तुमचा पण पाहिजे. ओके, तुमचा पण पाहिजे. 5 मिनटं JVM वरती बोलू शकता, नाही का रे? नाही बोलू शकत? नाही बोलू शकत? बोलू शकता. कालच्या लेक्चरला एकदा बघा, मी काल काय सांगितलं, काय करायला पाहिजे तुम्हाला. फॉलो करा, फॉलो करा. इट विल बी लाईक 5 मिनटं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. सी, पब्लिक स्टॅटिक वॉइडमेंट तुमच्या समोर इथं दिसतंय. आता याला थोडंसं बघ. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइडमेंट याच्यातलं काही पोर्शन मी कट करतो आहे. ठीक आहे ना, सगळ्या समोर आहे. आता लक्षात घ्या, याला कोण कॉल करतोय? पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, हे कॉल केल्याशिवाय एक्झिक्यूट होत नसतं बरं का. कॉल करावा लागतो याला. JVM इज कॉलिंग टू द मेन मेथड. JVM याला कॉल करतोय, JVM याला कॉल करतोय, त्याच्यामुळे हा कॉल होतोय. पण मेन मेथड इज अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर जावा ॲप्लिकेशन. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट कॉन्फिडन्स आय वॉन्ट. आणि main method main method is the entry point of entry point of every java program. मेन मेथड इथं एंट्री पॉईंट म्हणजेच काय? एंट्री ऑफ म्हणजेच काय? मी ते एंट्री पॉईंट लिहितो म्हणजे इट विल बेटर. इथून तर प्रोग्रामची सुरुवात होते, जिथून सुरुवात होते त्याला एंट्री म्हणतो आपण, राईट. हे मुद्दे बघा. म्हणजे जावाचा प्रोग्राम रनच होत नाही विदाउट मेन मेथड. हे येते लक्षात. मेन मेथड शुड बी दिअर, मेन मेथड शुड बी दिअर टू रन द जावा प्रोग्राम. ओके सर, पुढं. सर ही जी मेन मेथड कॉल करतोय JVM म्हणून एक्झिक्यूट होते. मग JVM कॉल करतोय म्हणून याचं जे स्पेसिफिकेशन आहे, हे पब्लिक दिलंय, हे स्टॅटिक दिलंय, वॉइड मेन स्ट्रिंगचं आहे. हे असं जे दिलंय ना, हे JVM मुळे दिलंय. का माहित आहे का? कॉल JVM करतोय ना, JVM म्हणतोय मला ही मेथड पब्लिकच पाहिजे. पब्लिक असेल तरच मी याला कॉल करेल, पब्लिक असेल तरच मी याला कॉल करेल. का हो? कारण JVM म्हणतोय पब्लिक असेल तर. JVM says that public method I can access, I can call, I can access म्हणू आपण, I can access ग्लोबली. ग्लोबली पब्लिकचा मिनिंगच काय? पब्लिक म्हणजे सगळ्यांसाठी खुलं. लाईक माय यूट्यूब व्हिडिओज आर पब्लिकली अवेलेबल, मीन्स प्रत्येकासाठी. असं आहे का? नाही नाही नाही, याच्यासाठी नो, एव्हरी वन कॅन सी. पूर्ण जगामध्ये आपले व्हिडिओज कोणीही बघू शकतो. येस ऑर नो? सो सिम्पल JVM सेज दॅट, अरे याला पब्लिक बनवा मगच मी कॉल करेल. कारण JVM सेज दॅट पब्लिक मेथड आय कॅन ॲक्सेस ग्लोबली, आणि मेन मेथड पब्लिकच बनवा, देन ओनली आय कॅन कॉल. इफ मेन मेथड इज नॉट पब्लिक, JVM सांगतो मी नाही कॉल करू शकत. बघा, प्रायव्हेट लिहिलं तुम्ही याला,
प्रायव्हेट केलं, रन करायला ट्राय केलं, रन ॲज, इथं जावा ॲप्लिकेशन येतच नाही, राईट. पण तुम्ही एक्सटर्नली ट्राय केलं, इथून रन केला, हे बघा काय म्हणतोय, मेन मेथड नॉट फाउंड इन क्लास स्टुडंट. का? अशी मेन मेथड पाहिजे पब्लिक, तुम्ही प्रायव्हेट बनवली. जे बी एम डिनाय करतोय, जे बी एम याला ॲक्सेस करू शकत नाही. अरे प्रायव्हेट आहे ना. आता माझे व्हिडिओ काही प्रायव्हेट आहे, तुम्ही बघू शकता का? नाही ना. सेम ॲज मेन मेथड जर प्रायव्हेट असेल, पब्लिक नसेल, जे बी एम त्याला ॲक्सेस करू शकत नाही. जे बी एम ओनली ॲक्सेस द मेन मेथड वेन इट विल बी प्रायव्हेट, सॉरी पब्लिक. That's why main method is public, guys. सर मेन मेथड स्टॅटिक का पाहिजे जेबीला? मेन मेथड जेबीला स्टॅटिक का पाहिजे? बघा बेसिकली विषय काय माहिती आहे का, स्टॅटिक नावाचा एक जावामध्ये नॉन ॲक्सेस मॉडिफायर आहे. ओके, पब्लिक काय आहे? ॲक्सेस मॉडिफायर आहे. आता ही पण कॉन्सेप्ट आहे पुढं आपल्याला. आता फक्त लक्षात यायचं आहे, ओके याला ॲक्सेस मॉडिफायर असं म्हणतात, का म्हणतात, काय होतं, गेट द क्लॅरिटी. हळूहळू क्लॅरिटी भेटेल, डोंट वरी. परत या स्टॅटिकला नॉन ॲक्सेस मॉडिफायर म्हणतात. याला नॉन ॲक्सेस मॉडिफायरच का म्हणतात ते पण तुम्हाला त्या कॉन्सेप्टमध्ये भेटेल, बरोबर आहे. म्हणजे या कॉन्सेप्ट असं नाही की परत होणार नाही, परत होणार, फक्त तुम्हाला टाईमने सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे, आत्ता काय समजून घ्यायचं आहे, स्टॅटिकच का आहे मेन मेथड. लक्षात घ्या, स्टॅटिक याच्यामुळे आहे कारण जे बी एमला या क्लासचा ऑब्जेक्ट न बनवता या मेथडला कॉल करता येतं, म्हणून स्टॅटिक. हा जो क्लास आहे आपला, या क्लासमध्ये आहे की नाही मेथड, जर कुठलीही मेथड तुम्हाला कॉल करायची असेल तर तुम्हाला क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. हा रूल आहे. तुम्ही C++मध्ये बघितलं असेल, तुम्ही ऑब्जेक्ट बनवत होता आणि फंक्शन कॉल करत होता, बरोबर आहे. पण इथं जे बी एम याला कॉल करतोय, जे बी एम म्हणतोय नो नो नो, मी ऑब्जेक्ट वगैरे तसलं काय बनवणार नाही रे बाबा, मला डायरेक्ट कॉल करायचं आहे. त्याच्यामुळे आपण मेन मेथडला स्टॅटिक बनवतो. म्हणजे विदाऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट, JVM can call, JVM can call main method, call main method. JVM मेन मेथडला कॉल करू शकतो ऑब्जेक्ट न बनवता. दॅट्स वाय इट इज स्टॅटिक. सर ही वॉइड कशामुळे आहे? वॉइड मित्रांनो हा रिटर्न टाईप आहे. काय आहे? रिटर्न टाईप, जो काहीच रिटर्न करत नाही. नथिंग विल रिटर्न, नथिंग रिटर्न. याचं काम आहे काहीच रिटर्न न करणं. ओके, असे रिटर्न टाईप तुम्हाला भेटतील. डेटा टाईप म्हणजेच रिटर्न टाईप. तसं वॉइड आहे म्हणजे या मेथडमधून काही रिटर्न केलं आहे का, लाईक असं काही लिहिलं आहे का, तुम्ही रिटर्न वगैरे लिहित होता बघा, आठवतं, रिटर्न 0 वगैरे. पण ही मेथड काय म्हणते, नो 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 नो, काहीच करू नका, मला गरजच नाही आहे, नका तर नका. बरोबर आहे. जसं तुम्ही इथे इंट लिहित होता, तसं मेन मेथड म्हणते आय एम नॉट रिटर्निंग एनिथिंग. ओके, त्याच्यामुळे आपल्याला रिटर्न काय करायची गरज नाही आहे, डोंट रिटर्न एनिथिंग. ओके, त्याच्यामुळे वॉइड आहे. परत हे मेन काय आहे? हे मेन आहे मेथडचं नाव. दिस इज द नेम ऑफ युअर मेथड. मेथड नेम, तुमच्या मेथडचं नाव आहे मेन, मेन मेथड. ठीक आहे, आणि हेच नाव पाहिजे, हेच नाव पाहिजे, रिटर्न टाईप हाच पाहिजे, हाच पाहिजे, ह्याच्यात काही चेंज करायचं नाही. ओके, तुम्ही जर कॅपिटल एम मेन म्हणलं तर चालेल का? नाही चालणार. तुम्ही ट्राय केला रन करायला तरी पण तुम्हाला एरर भेटेल. गॉट इट? जसं दिलं तसंच इट शुड बी स्मॉल मेन, इट शुड बी रिटर्न वॉइड. ओके, आणि ही काय भानगड आहे परत, हे पॅरामीटर म्हणतात त्याला. याच्यामध्ये काय केलं आहे, याच्यामध्ये दिलं आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग हा तुमचा डेटा टाईप, डेटा टाईप प्लस हा जावामध्ये क्लास पण आहे. ओके, जावाचे खूप सारे क्लासेस आहे स्वतःचे, याला डेटा टाईप पण म्हणा ना, याला क्लास पण म्हणा. त्यामुळं हा स्मॉलमध्ये नाही लिहायचा. काय काय जण असं लिहितात, बाबा हे जावा आहे, इथं असं नाही चालत. हा डेटा टाईप पण आहे आणि क्लास पण आहे. सो एव्हरी क्लास शुड बी स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. बघा मी जो स्टुडंट बनवला कॅपिटल का दिलं आहे, असंच दिलं आहे का? नाही नाही, चला उगच नाही, प्रत्येक क्लासची सुरुवात करताना कॅपिटल लेटरने करायची आहे. बघा डेमोचं डी कॅपिटल आहे. सो स्ट्रिंग इज अ क्लास. स्ट्रिंग हा क्लास आहे, जसा आपला क्लास आहे तसा जावाचा क्लास आहे. ठीक आहे, आणि त्याचा काय बनवला आहे, हे ब्रॅकेट रिप्रेझेंट करतं आहे ॲरे, स्ट्रिंगचा ॲरे. बघा, दिस स्टेटमेंट इज रिप्रेझेंट दॅट दिस इज स्ट्रिंग ॲरे. म्हणजे ही जी मेथड आहे ना, ही मेथड म्हणते मला कॉल करताना तुम्ही स्ट्रिंगचा ॲरे पास करू शकता.
पण सर आपण थोडी कॉल करतोय, JVM कॉल करतोय. अरे आपण पण करू शकतो ना. बघा JVM तर करतोय, पण तुम्हाला जर कॉल करायचा असेल याला तुम्ही करा. आणि तुम्ही कॉल केल्यानंतर याला तुम्ही ॲरे पास करू शकता. सो दॅट्स वाय मेन मेथड हॅविंग स्ट्रिंग ॲरे. सर व्हॉट इज दिस ARGS? हा व्हॅरेबल आहे रे. व्हॅरेबल जो आपण बनवणार व्हॅरेबल डेटा स्टोअर करण्यासाठी. सो इट कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी आय, नो प्रॉब्लेम, काही असू शकतो तो. त्यांनी ARGS दिले, हे बघा रन होणार प्रोग्राम. हे काहीही द्या, नो प्रॉब्लेम. मी माझं नाव देऊ शकतो. व्हॅरेबल नेम कॅन बी एनिथिंग, बरोबर. त्यांनी काय दिलं आहे, नेमिंग कन्व्हेन्शन थोडं ARGS. बाकी काय विषय आहे का? नाही आहे. बाकी हे स्ट्रिंगचाच ॲरे पाहिजे, बाकी नाही घेतलं तर चालत नाही. नाव हेच पाहिजे, रिटर्न टाईप हेच पाहिजे, हा कीवर्ड हाच पाहिजे आणि हेच पाहिजे. फक्त याचा क्रम चेंज करू शकता पब्लिक स्टॅटिकचा. स्टॅटिक पुढं लावलं, पब्लिक इथं लावलं तरी चालतंय बघा, तरी चालतंय. मी रन केलं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाकी तुम्ही काहीच चेंज करू शकत नाही. तर ही गोष्ट सोडली आणि याचं नाव सोडलं. एव्हरीथिंग शुड बी सेम टू रन द मेन मेथड. Got it? That is something public static void main. Are you able to follow me? Are you able to follow me? कुणाला काय डाऊट याच्यामध्ये? ओके. आता याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जे हे करताय ना, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, ही काय भानगड आहे? हे प्रिंट कसं काय होतंय? हे प्रिंट कसं काय होतं? इंटरनली काय काय जादू होते का? जादू नाही होत. इंटरनली मित्रांनो एक गोष्ट होते. काय होते? लेट मी शो यू इन अनदर एक्सलिटर. Let me open here XLDraw again. Okay, see. System.out.println. What is exactly system.out.println? These are the interview questions, guys. खूप महत्वाचे इंटरव्ह्यूमध्ये हे विचारले जातात. So you should like explain that concept in a good way. अरे हो ना ओपन भाई, सब कुछ सही तो है. इतना क्यों टाइम ले रहा है मेरा XLDraw? भाई साहब कभी कभी ये ना बहुत दिक्कत देता है. इथं ओपन हो भाई. अरे हे तर पट्टीच न ओपन होतोय. याला काय प्रॉब्लेम आहे? हां, झालं. ठीक आहे, हे काल आपण पाठवून दिलेलं आहे. हां, लक्षात घ्या. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन काय म्हणतो? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन लक्षात घ्या. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ही स्टेटमेंट जी आहे ना, बघा व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. तुम्ही एक लाईनचा कोड जरी लिहिला ना त्याला म्हणतात स्टेटमेंट मित्र. स्टेटमेंट इज नथिंग बट, लेट सपोज यू आर रायटिंग वन लाईन ऑफ कोड, इट विल बिकम स्टेटमेंट. आता इथं स्टेटमेंट काय झालं माहिती आहे का? ही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट मीन प्रोग्रॅमिंग. ओके. नाऊ व्हॉट इज द एक्झॅक्टली दिस वन. बघा ह्याच्यामध्ये ही जी गोष्ट दिसते सिस्टम नावाचं, ती सिस्टम नावाचा एक क्लास आहे का मित्रांनो? क्लास, प्री डिफाईन क्लास म्हणतात त्याला. प्री डिफाईन क्लास इन जावा. आपला क्लास आहे का नाही? प्री डिफाईन म्हणजे जावाचा, युजर डिफाईन आपला. हा कोणाचा आहे? आपला आहे. आपण बनवला ना, आपण बनवला ना. जसं आपण म्हणतो हे घर कोणाचं? आपलं. आपण बनवलं ना, आपण बनवलं घर, आपलं घर आहे. पप्पांनी नाही बनवलं, आपण बनवलं. राईट. म्हणजे हा क्लास कोणाचा आहे? आपला. तसं हा कोणाचा आहे? जावाचा. सॉरी जावाचा क्लास आहे. कुठं आहे? जसं आपला क्लास कुठं आहे? या पॅकेजमध्ये, आधी पॅकेजमध्ये. तसं हा कुठं आहे? हा पण एका पॅकेजमध्येच असणार ना. त्याचं नाव आहे जावा डॉट लँग पॅकेज. या पॅकेजमध्ये मित्रांनो तुम्हाला हा क्लास सापडेल. कसा शोधायचा? हे बघा, तुम्हाला GRE दिसते. या GREमध्ये जावा. इथं हा GREमध्ये पहिला पॅकेज दिसते, जावा डॉट बेस. ओपन करा. जावा डॉट लँग दिसते, हे पॅकेज ओपन करा. याच्यामध्ये सिस्टम शोधा. खाली मी आलो यसमध्ये
आणि इथं स्ट्रिंग, इथं तुम्हाला हे बघा सिस्टम दिसतोय, ओपन करायला. जसं ओपन कराल हे बघा जावा डॉट लँगमध्ये, आणि क्लासचं नाव आहे सिस्टम. किती लाईनचा कोड लिहिला थोडंसं बघा, 3000 लाईनचा कोड लिहिला, 2500 लाईनचा कोड आहे याच्यामध्ये. हे जावाचे उपकार आहेत, एवढं लिहून दिलं आहे आपल्याला, बरोबर की नाही? मग हा जावाचा क्लास आहे की नाही? एकच क्लास ओपन केला आपण, असे किती आहेत, किती आहेत, थाउजंड्स ऑफ क्लासेस. सो जे म्हणतंय लाईक जावा विल बिकम लाईक नॉट ए आय विल रिप्लेस जावा, अरे हाऊ इट इज गोइंग टू पॉसिबल? एवढं मोठं भांडवल आहे, एवढी मोठी लायब्ररी आहे, आणि ते वाटे सहजासहजी संपेल? पिढ्या ना पिढ्या, हजारो वर्षे बाई या टेक्नॉलॉजी टिकणार आहे. ओके, येते लक्षात सगळ्यांना? एवढे प्रोजेक्ट्स याच्यावरती बनत आहेत, बनलेले आहेत. सो डोंट वरी अबाउट इट. जावा डॉट लँग पॅकेजमध्ये तुम्हाला हा क्लास भेटेल, सिस्टम नावाचा क्लास. ठीक आहे. देन सिस्टम नावाच्या क्लासचा यूज करून आपण डॉट करून एक गोष्ट या ठिकाणी ॲक्सेस करतोय, आणि त्याचं नाव आहे आउट. काय आउट? सर काय आहे आउट? आउट म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस इथं काहीतरी प्रिंट करतोय, हे प्रिंट करतोय, नावातच आहे हे, आपल्याला कुठे भेटतं, कन्सोलला. या स्टेटमेंटचाच मिनिंग आहे, काहीतरी प्रिंट करा. आउट म्हणजेच काय, बाहेर प्रिंट करा, म्हणजेच कन्सोलवरती प्रिंट करा. हे काय घेत नाही आहे तुमच्याकडून, तुम्हाला देतं आहे. आउट म्हणजे देणं, इथं मिनिंग काय, आउट म्हणजे देणं, प्रिंट म्हणजे प्रिंट करणं कन्सोलवरती. पण आउट काय आहे, आउट कसा ॲक्सेस होतोय? आउट हा व्हॅरेबल आहे मित्र, हा व्हॅरेबल आहे, हा साधासुद्धा व्हॅरेबल नाही, स्टॅटिक व्हॅरेबल आहे. व्हॅरेबलचे टाईप्स असतात, तिथं आपण बघू काय असतो स्टॅटिक व्हॅरेबल. व्हॅरेबलच्या टाईप्समध्ये आपण बघू स्टॅटिक व्हॅरेबल काय असतो. पण आउट काय आहे, हा व्हॅरेबल आहे. ठीक आहे. येस, आउट इज अ व्हॅरेबल, आउट इज अ व्हॅरेबल विच इज प्रेझेंट इन सिस्टम क्लास. हा व्हॅरेबल कुठं आहे, प्रेझेंट इन सिस्टम क्लास. सो दाखवता का एकदा? दाखवतो ना, हा सिस्टम क्लासच्या आतमध्ये आहे, दाखवू? हे बघा, तुम्ही याच्यावरती कंट्रोल दाबा, कंट्रोल दाबून धरायचं आहे, सोडायचं नाही, सोडायचं नाही, आणि आउटवर कर्सर न्यायचं आहे, तुम्हाला हँडचा साईन येईल. आला? तुम्ही जर डायरेक्ट नेला कर्सर तर हँडचा साईन नाही येणार, कंट्रोल दाबून न्यायचं आहे. गेले, आले, आउट. आउट कुठं आहे रे बाबा? हे बघा, स्टॅटिक आणि आउट आहे की नाही? आणि कुठं आहे वरती बघा, सिस्टम क्लासमध्ये आहे, सिस्टम क्लासमध्ये आउट. ओके, म्हणजे आपण जे लिहिले ते बरोबर आहे. आउट इज अ व्हॅरेबल, स्टॅटिक व्हॅरेबल प्रेझेंट इन सिस्टम क्लास. बट याचा जो टाईप आहे ना मित्रांनो, तो आहे प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास. हे खूप महत्त्वाचं आहे. टाईप वेगळा, टाईप ऑफ आउट व्हॅरेबल, आउट व्हॅरेबल इज प्रिंट स्ट्रीम क्लास. सर हा प्रिंट स्ट्रीम पण क्लास आहे? हो, हे बघा, हा पण एक क्लास आहे. याला ओपन करा, कंट्रोल दाबा, ओपन करा, आला पब्लिक क्लास प्रिंट स्ट्रीम. हा पण एक क्लास आहे. हा कोणाचा टाईप आहे? आउटचा. याच्या लेफ्ट साईडला जे लिहिलेलं असतं ना, हा टाईप असतो. काय असतो? हा टाईप असतो. आणि हा कोणाच्या आतमध्ये? सिस्टम क्लासमध्ये. हा आहे एकीकडे, याचा टाईप वेगळा आहे. येते लक्षात? आत्ता फक्त एवढंच लक्ष ठेवायचं, याचा टाईप हा आहे, हा कुठं आहे, ओके, याचा यूज काय, एवढंच. ठीक आहे, हळूहळू तुम्हाला समजेल. ओके, याचा विषय होता काय, म्हणजे याचा टाईप हे पण देता येतो. मी तर इंटिजर फ्लोट बघितलं होतं, पण आता हा पण देता येतो. देता येतो, कुठलाही देता येतो. येते लक्षात? आत्तापर्यंत तुम्ही काय करत आलात, C++, सर आम्ही तर नॉर्मल असं करायचं, इंटिजर एज इक्वल टू 20. आम्हाला तर हाच टाईप माहीत आहे, आम्हाला फ्लोटच माहीत आहे, आम्हाला डबल माहीत आहे, आम्हाला हा टाईपच माहीत नाही. इट्स ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता काय डाऊट घ्यायची गरज नाही. नाही राव, मला ते प्रिंट स्ट्रीम टाईपच नाही समजला, अजिबात गरज नाही आहे. यू विल गेट द अंडरस्टँडिंग ऑफ दिस थिंग्स इन फ्युचर. बघा, जे इन्स्टिट्यूट आहेत तिथं तुम्हाला हे शिकवत नाही आहेत. काय माहिती आहे का, सिस्टम डॉट आउट डॉटचा मिनिंग काय, याचं रिझन काय माहिती आहे का, जे मी ऑब्झर्व केलं आहे. स्टुडंटचा जो माइंडसेट आहे ना, माइंडसेट, हॅलो, स्टुडंटचा माइंडसेट, दे डोंट वॉन्ट टू लर्न इन डीप. त्यांना डीपमध्ये शिकायची आवड नाही आहे. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, अरे प्रिंट होत आहे ना, काय करायचं आपल्याला, मेन मेथड होते ना रन, अरे झाली तर झाली, कोण कॉल करतंय, काय होतं, स्टॅटिक पब्लिक आहे, काय घेणं देणं आहे. आर यू एबल टू फॉलो मी?
पुण्यामध्ये किती इन्स्टिट्यूट, किती क्लासेस आहेत जिथं फक्त पोरांना सांगितलं जातं पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन सिस्टम डॉट पहिला प्रोग्राम झाला, पोरं खुश. पोरं खुश. अरे रन करायला मी जावा डेव्हलपर बनलो. अरे कशाचा खड्ड्याचा जावा डेव्हलपर. येते लक्षात. चीड येते चीड भाई, ज्यावेळेस तुम्हाला किंवा पोरांना वरचीवर नॉलेज दिलं जातं आणि तो कुठंतरी पोरं रिस्पॉन्सिबल आहेत. स्वतः पोरं रिस्पॉन्सिबल आहेत. पोरं काय म्हणतात, अरे ठीक आहे चला वरचीवर तर राहिले, मज्जा यायला लागली. ही मज्जा मित्रांनो तुम्हाला खड्ड्यात नेऊन पोहोचवते. इवन कोण असेल तुमचा मित्रमैत्रीण त्यांना सांगा, तुला पब्लिक स्टॅटिक वॉइडमध्ये शिकवलं आहे कसं, तुला डीपमध्ये माहीत आहे का, तुला हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट डीपमध्ये माहीत आहे का. आणि मोस्ट ऑफ दी स्टुडंटला हे माहीत नसतं. माहीत नसतं आणि ते विचारत पण नाही. ते म्हणतात अरे प्रिंट होतं आहे की बाकी काय करायचं आपल्याला. मित्रांनो असा विषय नाही आहे. प्रोग्रामिंग शिकताय, होतं आहे कसं, यू नीड टू अंडरस्टँड इट डीपली. बरोबर की नाही. जर तुम्हालाच वाटत असेल नाही राव नको राव डीपमध्ये लईच लोड होतोय, डोक्यावरून जातं आहे, मग तिथं शिकवणारा आणि ते बाकीचे काय करू शकतात. आणि हा माइंडसेट आहे स्टुडंटचा माइंडसेट आहे. त्यांना डीपमध्ये नको आहे सर, लय डीपमध्ये नको आहे आम्हाला, आमचं डोकं हँग होत आहे. पण एक गोष्ट सांगू, प्रोग्रॅमिंग शिकताना डीप नॉलेज हे तुम्ही ऐकलं पण असेल. लाईक आता जर तुम्ही पेनफुल सिच्युएशनमधून गेलात ना भाई, पुढं ब्युटिफुल सिच्युएशन येणार आहे. हे तुम्ही ऐकलंय. पेनफुल अँड ब्युटिफुल. आता काही जण स्पेलिंग बघत असतील, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सोडून स्पेलिंग लक्ष. असं स्पेलिंग चकली तुमची सांगायला लागले पेनफुल ब्युटी. स्पेलिंग इज नॉट इम्पॉर्टंट, कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. पेनफुल लाईफ जर तुमची असेल, आता स्ट्रेसेबल लाईफ असेल, स्ट्रगलिंग लाईफ असेल, भाई ब्युटिफुल डेज आर कमिंग. जर तुम्ही आत्ता जर ब्युटिफुल लाईफमधून जात असाल ना, रिवर्स करा रे, बाकी काहीच नाही. रिवर्स करा. पेनफुल सिच्युएशन विल बी कमिंग. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो जे जे तुम्हाला दिसतात सक्सेस झालेले, जे सक्सेस झालेले दिसतात, वाटते तुम्हाला असेच झाले असतील, नाही 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 मज्जा केली आणि गेले. इट्स टोटली नॉट गोइंग टू पॉसिबल. In 1% case it can be happen, 1% case, but 99% guys, every success guy have different story. Every success guy, मी म्हणत नाही माझंच एक्झाम्पल घ्या, देर आर लॉट्स ऑफ एक्झाम्पल इन ऑल दिस वर्ल्ड. पेनफुल स्टोरीज रिझल्ट ब्युटिफुल देते. ओके, म्हणून शिकताय डीपमध्ये शिकायचं, प्रत्येक गोष्ट समजून शिकायचं. नाही तर पोरांना सिम्पल विचारलं ओके ते मेन मेथड काय असते रे, नॉट एबल टू आन्सर दे. सिस्टम डॉट आउट डॉट काय असतं, नॉट एबल टू आन्सर. का का शिकवलंच नाही तसं. का शिकवलं नाही, अरे तूच एबल नव्हता, तूच म्हणायचं बाहेर आहे नको डीपमध्ये. येते लक्षात. त्याच्यामुळं डीपमध्ये शिकायची सवय ठेवा. जर तुमचा कोण मित्र दोस्त असेल ना, त्याला पण विचारा कसं शिकवलं जातं तुला. आर यू एबल टू फॉलो मी, दॅट्स वाय वी चूज. अरे इट्स ओके चेतन, समजतं सगळ्यांना. अरे तू तू चूज केल्याचे तरी इट्स ओके. तुला सांगू एक गोष्ट, इवन 50,000 रुपीज 1,00,000 रुपीज पोरं बाहेर फीस देऊन परत इथं येत आहेत टू लर्न फ्रॉम मी. का नाही सर तिथं थोडं वरचीवरच झालं. अरे वरचीवर झालं नाही, तू करून घेतलंस ते. यू नीड टू रिसर्च ना. तू बघायचं असतं दाद्या, तुला कसं शिकवलं आहे. एवढं आपण ग्रॅज्युएशन लेवलला गेलो राईट. ग्रॅज्युएशन लेवलला गेलं तर आपलं काम आहे ते सगळ्या गोष्टी बघणं, विचारणं, गायडन्स घेणं. यूट्यूब आहे, गुगल आहे, सगळं चॅट जी पी टी आहे. चॅट जी पी टी जर किती हेल्प करते तुम्हाला, एव्हरी डाऊट तुमचा त्याला विचारा, तुम्हाला हेल्प करेल. की यार मी शिकतोय खरंच, हे हा वे बरोबर आहे का. आज तुम्ही सगळे हार सेशन झाले तर चेक करायचं, हा मला मेन मेथड लय डीपमध्ये शिकवली. मग काही क्लास वरची वर शिकवतात, तर बेस्ट वे कोणचा आहे, वरची वर शिकणं का डीपमध्ये शिकणं. तुम्ही जाऊन एकदा चेक करा, तो तुम्हाला थोडंसं ज्ञान देईल. ओके. सो सिस्टम डॉट आउट डॉटमध्ये आउट काय आहे, आउट हा एक व्हॅरिएबल आहे. कुठल्या टाईपचा आहे, प्रिंट स्ट्रीम टाईपचा हा व्हॅरिएबल आहे. ठीक आहे. प्रिंट स्ट्रीम क्लास बेसिकली जावाने आपल्याला याच्यासाठीच दिला आहे की काहीही तुम्हाला प्रिंट करायचं असेल कन्सोलवरती, सो बाई याचे एलिमेंट्स तुम्हाला मदत करतील, लाईक व्हॅरिएबल्स वगैरे किंवा मेथड्स वगैरे. आणि आउट नंतर मित्रांनो प्रिंट एलियन गोष्ट येते. मग आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन आला असेल सर सिस्टम डॉट आउट, मग सिस्टम हा क्लास आउटला ॲक्सेस कसं काय करू शकतो. ॲन्सर सिम्पल आणि सोपा आहे. आउट हा सिस्टममध्ये आहे, त्यामुळं काय लिहिलं इथं सिस्टम डॉट आउट.
अरे हा ॲक्सेस होणारच ना, कारण इट इज प्रेझेंट इन सिस्टम. सो डॉट केल्यावर ही गोष्ट त्याला ॲक्सेसिबल असणार. जर आऊट याच्यामध्ये नसता, ॲक्सेस झाला नसता, पण त्याच्यामध्ये आहे ना. सो सिस्टम डॉट आऊट याच्यामुळे. आणि परत आऊट डॉट प्रिंटएलन केलंय म्हणजे नक्की विषय सर, आऊटचा आणि प्रिंटएलनचा लय मोठा संबंध आहे, त्याच्यामुळे जर ॲक्सेस होतोय. आऊट डॉट प्रिंटएलन काय संबंध आहे सांगतो. आऊटचा टाईप काय आहे? आऊटचा टाईप आहे प्रिंट स्ट्रीम मित्रांनो. आणि प्रिंट स्ट्रीम मध्ये प्रिंट एल एन नावाची मेथड आहे. प्रिंट एल एन नावाची मेथड का कुठं आहे? इट इज अ मेथड प्रेझेंट इन प्रिंट स्ट्रीम क्लास. या क्लासमध्ये ही मेथड आहे. कुठं? प्रिंट स्ट्रीम क्लासमध्ये. मग सर याला ॲक्सेस कसं केलं जातंय? आऊटने का? अरे आऊटचा टाईप हा आहे, राईट. आऊटचा टाईप प्रिंट स्ट्रीम असल्यामुळे आऊटच याला ॲक्सेस करू शकतो, सिस्टम नाही करू शकत. सिस्टमचा आणि प्रिंट एलियनचा संबंधच बनत नाही. का हो सर? अरे सिस्टम क्लासमध्ये प्रिंट एलियन नाही आहे ना. सिस्टम क्लासमध्ये असते तर डॉटने ॲक्सेस केली असते. ही कुठं आहे? प्रिंट स्ट्रीम क्लासमध्ये. आणि प्रिंट स्ट्रीम क्लासचा कसं काय संबंध म्हणतो? कारण आऊटचा टाईप प्रिंट स्ट्रीम आहे. सो दॅट्स वाय वी आर रायटिंग आऊट डॉट प्रिंट एलियन. आणि याचं काम काय? प्रिंट एलियन म्हणजे काय? प्रिंट म्हणजे प्रिंट करा, एलियन म्हणजे नेक्स्ट लाईन. एलियनचा मिनिंग काय मित्रांनो? नेक्स्ट लाईन. तुम्हाला नेक्स्ट लाईन ऑटोमॅटिक भेटते. हे बघा, तुम्ही इथं हे प्रिंट केलंय, बरोबर आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला हे नेक्स्ट लाईनवरती येतं आहे बघा. तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला ही स्टेटमेंट सेकंड वाली नेक्स्ट लाईनला येते ऑटोमॅटिक. हे बघा, का ॲटोमॅटिक एल एन नाही. पण जर मी एल एन काढलं तर काढू शकता तुम्ही. यू कॅन रिमूव्ह दी एल एन ऑल्सो. एल एन काढलं की भाई सेम लाईनला भेटणार, सिम्पल, राईट. एल एनचा मिनिंग नेक्स्ट लाईन. यू कॅन पुट द एल एन और यू कॅन रिमूव्ह द एल एन. गॉट इट? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, दॅट इज दॅट. गॉट इट? आणि हा तुमचा मॅसेज जे डबल कोडमध्ये तुम्ही दिलाय. त्याच्यामध्ये आऊट जसा आहे ना, तसा एक असतो, तो म्हणजे ERR. काय असतो? ERRचं काम काय? ERR पण एक व्हॅरिएबलच आहे स्टॅटिक टाईपचा. त्याचा पण टाईप आहे प्रिंट स्ट्रीमच, आणि तो सिस्टममध्येच आहे. बघ आऊटच्या खालीच आहे. इथं आऊट आहे आणि इथं ERR आहे. ERRने काय होत नाही, हे जे आउटपुट आहे ॲज अ एरर रिप्रेझेंट होतं, म्हणजेच रेड कलरमध्ये तुम्हाला भेटेल. आऊटमुळे काय झालं? ब्लॅक कलर. आणि ERRने रेड कलर. दॅट इज द बेसिक डिफरन्स. लुक ॲट इट. सो यू कॅन यूज एनी वन. डिबगिंगमध्ये आपण मोस्टली ERR यूज करतो. ओके. So that is system.out.println, and that is public static void main. That is the main method, and that is this something we are going to print. Got it? Everyone, anyone having doubt in this? माझा व्हॉइस ब्रेक होतो लिटरली? सगळ्यांना होतोय का तुलाच होतोय? सगळ्यांना होतोय. आता क्लिअर नाही? हां, मध्ये मध्ये होत असेल नाईट बी, थोडं नेटवर्क कमी जादा. तो मेन मेथड गॉट इट. सिस्टम डॉट गॉट इट. आता समजलं. आता पहिला प्रोग्राम करायला काय अडचण नाही. ओके, आता पहिला प्रोग्राम करायला काय अडचण नाही. पहिला प्रोग्राम तर झाला. आता प्रोग्रॅमिंग तर करायचे. मग सर आता प्रोग्रॅमिंग करण्यासाठी आपल्याला या क्लासमध्ये येतो मी. आपल्याला व्हॅरिएबल, डेटा टाईप, राईट, कंट्रोल स्टेटमेंट, उप स्टेटमेंट हे शिकावं लागणार आहे, बरोबर की नाही? स्टार्ट करू आपण. पहिल्या टॉपिकपासून स्टार्ट करू. आता बघा, तुम्हाला हे तर कळालं मेन मेथड असते. मेन मेथड नंतर तुम्ही काय प्रिंट करू शकता, बरोबर आहे. सो जर मी शॉर्टकटमध्ये घेतलं कसं काय हे मी नाही सांगणार तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. यू नीड टू प्रॅक्टिस कसं करायचं आहे. शॉर्टकट तुम्हाला मी नंतर सांगेल. ओके. आता तुम्ही इथं जे काय लिहिताय, लेट सपोज हॅलो लिहिलं. हॅलो लिहिलं की हॅलो रन होतं आहे, बरोबर आहे. रन होतं आहे, हॅलो आउटपुट येतं आहे. मी इथं लिहिलं 10+10. 10+10 काय येणार आहे? 20, बरोबर की नाही? 20. परत मी केलं समथिंग 10 × 2 काय येणार आहे? 20. म्हणजे आपण ॲडिशन करू शकतोय, सबस्ट्रॅक्शन करू शकतोय. किती मोठं? 10 × 2 × 3 याचं पण येणार आहे.
20 इंटू 360, बरोबर आहे. 20 अँड देन 20 इंटू 360. पण आता एक गोष्ट आहे बघा, सर तुम्ही जर हे ऑपरेशन करताय ठीक आहे, पण हे तुम्ही डायरेक्ट हार्ड कोडेड व्हॅल्यू घेत आहेत, बरोबर आहे. हार्ड कोडेड व्हॅल्यू घेत आहेत. इन फ्युचर या 60 रिझल्टवर मला आणखीन प्रोसेसिंग करायचे आहे, राईट. सो हाऊ आय कॅन डू दॅट. मला ती प्रोसेसिंग करायची आहे. इवन मला ते आउटपुट इनपुट युजर कोण घ्यायचं आहे, ये बाबा तुला कोणत्या 2 नंबरची ॲडिशन करायची ते नंबर दे. सर इथं तर आपण स्वतः घेतोय ना. युजर कोण कसं घेणार, त्याच्यावरची फ्युचर प्रोसेसिंग कशी होणार. अँड फॉर दॅट गाईज व्हॅरेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॅरेबलमध्ये हा डेटा स्टोअर करा आणि त्या व्हॅरेबलचा यूज करा फॉर द ॲडिशन, फॉर द सबस्ट्रॅक्शन. नॉट ओनली दिस पार्ट, तुम्हाला व्हॅरेबल हा खूप युजफुल ठरेल ज्यावेळेस तुम्हाला युजरचा डेटासुद्धा स्टोअर करायचा असेल, आणि इव्हन तो डेटाबेसमध्ये और फाईलमध्ये. व्हॅरेबल आपल्याला लागतं म्हणजे लागतं, ठीक आहे. फॉर द डेटा प्रोसेसिंग व्हॅरिएबल कशासाठी लागतो, फॉर द डेटा प्रोसेसिंग. इट कॅन बी ऑन डेटाबेस, इट कॅन बी सर्व्हर, इट कॅन बी फाईल. तुम्ही जर डायरेक्ट असं घेतलं आउटपुट जर येत आहे पण तुमचा डेटा प्रोसेस होऊ शकतो का, हे मला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं आहे. अरे कसं पॉसिबल आहे, राईट. सो गो फॉर द व्हॅरिएबल कॉन्सेप्ट. सो व्हॉट इज मीन बाय व्हॅरिएबल, व्हॉट इज मीन बाय व्हॅरिएबल. हा जो कोड आहे ना सगळा मी तुम्हाला गिटहबवरती देणार आहे, ठीक ना, ठीक आहे. सगळा कोड गिटहबवरती असेल. दररोज कोड गिटहबवरती तुम्हाला मिळेल, ठीक आहे. कसा मिळेल मी सांगतो. व्हॅरिएबल म्हणजे काय बघा. व्हॅरिएबल इज व्हेरी सिम्पल. व्हॅरिएबल इज समथिंग लाईक अ बॉक्स और समथिंग लाईक अ कंटेनर. व्हॅरिएबल इज लाईक अ कंटेनर which is which is used to store data on computer memory. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला व्हॅरिएबल लागतो. डेटा ॲक्च्युली स्टोअर कुठं होतो, मेमरीमध्ये. आणि व्हॅरिएबलचं काम काय बघा, व्हॅरिएबलचं काम काय, एक कंटेनर प्रोव्हाइड करणं, एक बॉक्स प्रोव्हाइड करणं ज्याच्यामध्ये आपला डेटा स्टोअर होईल. आता हे डायरेक्ट लिहिले आपण, अरे पण हे एका ठिकाणी स्टोअर करा आणि त्याला तुम्ही ॲज अ रिप्रेझेंटेशन करा की A+B, राईट. हाऊ यू कॅन क्रिएट व्हॅरिएबल. या डेफिनेशनकडे मी परत येतो. ज्यावेळेस तुम्ही व्हॅरिएबल बनवता, व्हॅरिएबलचं डिक्लेरेशन तुम्ही करता, ओके. कसं करता डिक्लेरेशन, त्याच्यामध्ये तुम्ही डेटा टाईप यूज करता आणि व्हॅरिएबलचं नाव यूज करता, बरोबर आहे. व्हॅरिएबल नेम अँड सेमिकोलन. कसं, हे बघ, डेटा टाईप इंटीजर, व्हॅरिएबलचं नेम लेट्स सपोज एज. दिस इज समथिंग कॉल्ड व्हॅरिएबल डिक्लेरेशन. डेटा टाईप इंटीजर वापरला, व्हॅरिएबलचं नाव एज वापरलं, राईट. डिक्लेरेशन झालं. अँड व्हॉट इज द इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशनमध्ये कसं असतं बघा, व्हॅरिएबल इनिशियलायझेशन करण्यासाठी तुम्हाला डेटा टाईपची गरज नसते. डायरेक्ट व्हॅरिएबलचं नाव, व्हॅरिएबल नेम आणि इक्वल टू त्याची व्हॅल्यू तुम्हाला द्यायची. आता व्हॅरिएबलचं नाव काय तुमच्या, सर व्हॅरिएबलचं नाव आमच्या एज आहे. घ्या एज, मी घेतलं इथं एज आणि इक्वल टू देऊन त्याची व्हॅल्यू समथिंग 23. लुक ॲट दिस इज इनिशियलायझेशन, दिस इज डिक्लेरेशन. व्हॅरिएबल डिक्लेअर केला, व्हॅरिएबल इनिशियलाइज केला. आता एज नावाच्या व्हॅरिएबलमध्ये 23 ही व्हॅल्यू स्टोअर झाली स्टोअर. काय प्रूफ आहे, तुम्ही इथं या आणि एजला प्रिंट करा. मी एजला प्रिंट केलं, मला 23 भेटेल की नाही, भेटेल म्हणजे पळेल. हे बघा, मी आता 23ला प्रिंट केलं का एजला केलं, पण व्हॉट एव्हर व्हॅल्यू प्रेझेंट इन दिस एज आय एम गेटिंग दिस. आता याच्यावरती ऑपरेशन रिलेटेड मला एजमध्ये आणखीन 2 मिसळायचे. अरे मिसळ ना, काहीच प्रॉब्लेम नाही. नाव यू विल गेट द 25, राईट. सो नाव वी कॅन परफॉर्म दी लाईक एनी ऑपरेशन ऑन दिस एजसोबत काही करू शकता तुम्ही, एस ऑर नो, वॉट एव्हर यू वॉन्ट. सो लाईक दॅट डेटा प्रोसेसिंग वी वॉन्ट, दॅट्स वाय वी आर क्रिएटिंग द व्हॅरिएबल. हा मला स्टोअर करायचा कुठे, डेटाबेसमध्ये, वी कॅन स्टोअर. फाईलमध्ये वी कॅन स्टोअर. हा मला सेंड करायचा फ्रंट एंडला, करू शकतो. फ्रंट एंड मला याच्यामध्ये काहीतरी घ्यायचं आहे, करू शकतो, राईट. सो व्हॅरिएबल बनवा, व्हॅरिएबलमध्ये डेटा स्टोअर करा अँड देन यू कॅन प्रिंट दॅट व्हॅरिएबल और वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन डू विथ दॅट व्हॅरिएबल. मग सर मी असा व्हॅरिएबल डिक्लेअर केला, इनिशियलाइज केला, असंच करायचं का, दुसरा वे नाही का, आहे दुसरा वे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲट अ टाईम दोन्ही करू शकता. डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन, दोन्ही ॲट अ टाईम. कसं, हे बघा, डेटा टाईप पण घेतला, व्हॅरिएबलचं नाव पण घेतलं आणि त्याला व्हॅल्यू पण दिली.
आता प्रॉब्लेम काय झाला, हा ऑलरेडी एज नावाचा व्हॅरिएबल घेतला होता, त्यामुळे हा काय म्हणतो डुप्लिकेट व्हॅरिएबल नेम. डुप्लिकेट नाही घ्यायचं रे, ऑलरेडी हा आहे की नाही, याला नाव वेगळं दे. मी म्हणलं आय डी. व्हॅरिएबल डिक्लेअर पण झाला, त्याला व्हॅल्यू पण भेटली. दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम सुद्धा तुम्ही करू शकता. दर इज नो एनी प्रॉब्लेम. आर यू गेटिंग माय पॉईंट? अरे गिटअप नाही यूज करता येत, इट्स ओके ना, काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गिटअप नाही यूज करता येत, तुम्हाला यूज थोडी करायचं आहे. तुम्हाला फक्त तिथला कोड घ्यायचा आहे. तुम्हाला कोड घ्यायचा आहे, राईट? आणि गिटअप यूज करणं काळाची गरज आहे. मी पुढे शिकवणार आहे. आपल्याला गिट नावाचा टॉपिक आहे. आता तुम्हाला काय नाही करायचं, फक्त एक गिटअपचं अकाउंट बनवायचं आहे. कसं असतं गिटअपचं अकाउंट, आय विल शो यू. आता मी एखादा व्हिडिओ बनवेल, त्याच्यावरती व्हिडिओ दाखवेल, तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार गिटअपचं अकाउंट बनवा आणि तिथला कोड ॲक्सेस करा. आता नसेल तर मी हा कोड तात्पुरता व्हॉट्सॲपला सेंड करेल, ठीक आहे? तिथून तुम्ही ॲक्सेस करा. ओके. नाव व्हॅरिएबल डिक्लेरेशन झालं एकाच ह्याच्यामध्ये. सर मला ॲट अ टाईम खूप सारे व्हॅरिएबल डिक्लेअर करायचे असेल, करू शकतो? येस. तुम्हाला ॲट अ टाईम लेट सपोज ABC 3 व्हॅरिएबल डिक्लेअर करायचे आहेत, करू शकता. हे बघा, याला म्हणतात ॲट अ टाईम एकाच टाईपचे 3 व्हॅरिएबल डिक्लेअर कर. सर याला व्हॅल्यू द्यायची, द्या. A इक्वल्स टू 12 समथिंग, B इक्वल्स टू समथिंग अँड समथिंग, C इक्वल्स टू समथिंग. हे बघा, दिलं तुम्ही. व्हॉट इफ 3 व्हॅरिएबल डिक्लेअर केले, तिन्ही व्हॅरिएबलला व्हॅल्यू पण दिली. आता हे 3 व्हॅरिएबलचे तुम्हाला समथिंग काय ॲडिशन करायचे, A प्लस B प्लस C, राईट? A प्लस B प्लस C काय भेटेल? तुम्हाला जे आन्सर भेटेल तुमच्या समोर आहे, दॅट इज 102. याची ॲडिशन झाली तिघाची पण. तिन्ही व्हॅरिएबल एका लाईनमध्ये बनवा, ते एकाच टाईपचे पाहिजे, दॅट्स इट. असं पण बनवू शकतो. डिक्लेअर इनिशियलायझेशन वेगवेगळं, मला दोन्ही ॲट अ टाईम करायचं. मी दोन्ही ॲट अ टाईम केलं. आय डी समथिंग, आय डी, इथं जी आय डी त्याला कमेंट केलं, डबल स्लॅश द्या, कमेंट होते. कमेंट म्हणजे याला कंपायलर बघत नाही. हे बघा, मी तर कमेंट जे करतोय ना, हे कंपायलर बघत नाही, इग्नोर करतो. याला म्हणतात कमेंट. हे काढलं एरर येतं, बरोबर आहे, कारण ते नाही इज व्हॅलिड. ओके. आय डी, देन मला आणखीन एक बनवायचं आहे, समथिंग कॉल्ड आय डी, देन एज. ओके, एज पण आपला डबल रिपीट झाला आहे, याला पण मी कमेंट करतो. ओके, लाईक दिस. एज नंतर तुम्हाला आणखीन एखादा बनवायचा असेल, मार्क्स समथिंग, लाईक दिस. जेव्हा थांबायचं सेमिकोलन द्या, कोमा कोमा, दॅट्स इट. 3 व्हॅरिएबल बनवले, इनिशियलाइज पण केले. ट्रेंड करा और काय करायचे ते करू शकता. सो व्हॅरिएबल कॉन्सेप्ट लाईक दॅट. क्रिएट द व्हॅरिएबल, गिव्ह द व्हॅल्यू. गॉट इट. आता त्याचे टाईप्स असतात, बट दिस इज नॉट गुड टाईम टू लर्न द टाईप्स ऑफ व्हॅरिएबल. बट व्हॅरिएबल समजते सगळ्यांना, असे आपण व्हॅरिएबल बनवतो, डिक्लेअर करतो, इनिशियलाइज करतो याला. आता आय थिंक व्हॅरिएबल नंतर कॉन्सेप्ट असते डेटा टाईप, बट ती कॉन्सेप्ट आपण ट्राय करू उद्या शिकण्यासाठी, ठीक आहे? उद्या शिकण्यासाठी उद्या आपण डेटा टाईपचे किती टाईप्स असतात, किती प्रकारचे डेटा टाईप असतात, ओके, त्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करू. गॉट इट? एनी वन हॅविंग डाऊट टिल दॅट? टुडे आपण काय काय बघितलं? आपण आज बघितलं मेन मेथड काय असते, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, देन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन अँड व्हॅरिएबल टॉपिक. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, करायचंय, करावं लागतंय, केलं पाहिजे. दररोज नवीन टॉपिक येणार, दररोज नवीन कॉन्सेप्ट येणार. प्रिव्हियस कॉन्सेप्ट यू नीड टू फिनिश ऑन दॅट सेम डे, राईट? कोणी तर आहे का, नाही सर माझ्याकडे लई लोड आहे, मला लई लई काम असतं, मी लई जॉबला आहे आणि टाईमच भेटत नाही, असं असेल तर इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. एखाद दिवस पुढं जाऊ शकतो. पण जे खरंच रिकामे आहेत, त्याच्याकडे काहीच पूर्णच वेळ आहे, सगळा वेळ आहे, त्यांना ओतून सगळा वेळ, बरोबर आहे? कशाला डिमोटिवेशन होत आहे? पूर्ण डिमोटिवेट होतं. सर जॉब नाही ऐकलं की असं डिमोटिवेशन येतं आणि वाटतं काहीच नाही करायचं. कशाला ऐकताय त्यांचं? जॉब्स होते, जॉब आहे, जॉब येणार आहेत, पुढं खूप जॉब येणार आहेत. ऐकू लागलं त्यांचं, कारण टेक्नॉलॉजी शिकताय, प्रोग्राम शिकताय भाई, कहीं ना कहीं तो यूज होगा ना, तो आपका भी कहीं ना कहीं इस्तेमाल होगा. इफ यू नो द कॉन्सेप्ट, इफ यू नो द लँग्वेज, टेक्नॉलॉजी, त्यामुळे करा, बिंदास करा. डिमोटिवेशन कुठले आले इग्नोर करा, करत राहा. करत राहणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे? चला थांबू आपण. हा कोड मी तुम्हाला शॉर्टली पाठवेल व्हॉट्सॲपवरती, आणि रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात भेटेल.
यू कॅन रेफर द रेकॉर्डिंग ऑल्सो. ऑल्सो प्रिव्हियस रेकॉर्डिंग आहे सगळे पाठवलेत. सॅटर्डेला सगळ्याचे डाऊट्स, स्क्रीन शेअर असेल किंवा पर्सनल डाऊट्स असेल, बोलायचं असेल, एव्हरीथिंग वी विल कवर. ओके, सो नाऊ आय एम गोइंग टू स्टॉप. विल बी टुमारो सेम टाइम सेम लिंक. थँक्यू.